नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग व बाल विकास तज्ञ. 33 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि 9 वर्षापासून आपण नीट यूजीचं काउन्सिलिंग करत आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे की आपलं 21 तारखेपासून ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू होत आहे आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगला आपल्याला नेमके कोणकोणते मुद्दे पाहायचे आहेत तर ते महत्वाचे. तर ऑल इंडिया काउन्सिलिंगला आता आपल्याला नोटीस आलेली ऑलरेडी आणि पहिला राऊंड आपला सुरू होत आहे. तर त्या पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला काय काय करावं लागणार आहे तर पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म असतो, तर तो फॉर्म जो आहे तो फार सोपा आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमची बेसिक माहिती सगळी सांगायची आहे आणि ती बेसिक माहिती सगळी सांगून तुमचा ईमेल ऍड्रेस आणि फोन नंबर हे सगळं तुम्ही सांगायचं. त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरला की त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यावरती तुम्हाला ते फीज मागतात. मग फीज मध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या फीज असतात, एक रजिस्ट्रेशन फी आणि दुसरी सिक्युरिटी डिपॉझिट. तर ओपन आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी फी आहे 1000 रुपये आणि बाकीच्या सगळ्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे. आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते रिझर्वेशनसाठी 5000 आहे, तर ओपन आणि ईडब्ल्यूएस ला 10000 आहे. म्हणजे ओपन ईडब्ल्यूएस असेल तर टोटल 11000 भरायला लागतील आणि बाकीच्या रिझर्वेशनच्या कॅटेगरीजना 5500 भरायला लागतील. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर डीमला जायचं असेल तर तुम्हाला 2,05,000 रुपये डिपॉझिट भरायला लागतं. एक लक्षात ठेवा की हे जे पैसे भरायचे आहेत हे फक्त 3 मार्गांनी भरता येतात, ज्याच्यामध्ये नेट बँकिंग आहे, त्याच्यानंतर त्याच्याबरोबरीने क्रेडिट कार्ड आहे आणि डेबिट कार्ड आहे. आपल्याला हे माहितीच आहे की या आपल्या काउन्सिलिंगमध्ये 15% गव्हर्नमेंटच्या जागा येणार आहेत की ज्या साधारणतः 26,000 ते 28,000 रँक पर्यंत जातील आणि त्याचबरोबरीने 100% डीमच्या जागा असणार. आणि त्याबरोबर गव्हर्नमेंटच्या जसं जागा 15% येणार आहेत त्याच्याच बरोबरीने सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या जागा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट एम्सच्या जागा, तर या सगळ्या जागा त्याच्यामध्ये असतील की ज्या 100% एम्सच्या जागा पण याच्यातूनच भरल्या जातील. एम्सच्या बाबतीमध्ये फी खूपच कमी असते. ज्यांचे चांगलं मेरिट आहे त्यांनी जरूर एम्स घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर मग ज्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या राज्यात चांगलं कॉलेज मिळत आहे आणि जनरली तसंच होतं की इथे फक्त आपल्याला कुठलं कॉलेज मिळतंय हे बघण्यासाठी बरेच मुलं येतात आणि मग नंतर ते आपल्या राज्यात जाऊन कॉलेज घेतात. त्याच्यामुळे पहिल्या राऊंड नंतर आपल्याला जे काही कट ऑफ आहे ते खाली खाली जातात. पण डीमला त्याच्या उलट होतं. डीमला काय होतं की लोक पहिल्या राऊंडला कट ऑफ कमी जातो आणि मग नंतर कट ऑफ जास्तीत जास्त मार्कांना जायला लागतो. त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये डीमच्या बाबतीमध्ये ऍडमिशन मिळणं काही वेळेला खूप अवघड असतं. त्यामुळे डीमला ज्यांना जायचंय त्यांनी नेहमी पहिल्या राऊंडला घ्यायला पाहिजे. त्याचबरोबरीने आणखी काय महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये की पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल की जेवढे मॅक्झिमम चॉईसेस द्यायचे ते सगळे द्या. चॉईसेस आपल्याला काय मिळतं याच्याप्रमाणे कधीही द्यायचे नसतात. चॉईसेस नेहमी क्वालिटी वाईज द्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा सगळे एम्स टाकले, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात समजा आपण उदाहरण घेतलं तर पहिल्यांदा केईएम पासून सुरू केलं, मग बीजे किंवा इतर काही जे काही चांगले कॉलेजेस आहेत ते टाकले पहिल्या, असे 41 टाकले. तर हे याच्याप्रमाणेच जायला लागेल. आता महाराष्ट्रामध्ये 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस सुरू होणार आहेत असं म्हणतायत, पण ते पहिल्या राऊंडला ते येणार नाही. ते जेव्हा महाराष्ट्रात सुरू होतील त्याच्यानंतर राऊंडला ऑल इंडियाच्या येतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की आपल्याला हे सगळे चॉईसेस जे द्यायचे असतात ते देताना एक लक्षात ठेवायचं की क्वालिटी वाईज चॉईसेस द्यायचे. आणि जर समजा आपल्याला चुकून खालचा चॉईस मिळाला आणि तो आपल्याला नाही घ्यायचा आहे तर आपण फर्स्ट राऊंडला नक्की सोडू शकतो. त्याला काही आपल्याला डिपॉझिट जप्त होत नाही, काही नाही. सेकंड राऊंडला मात्र मग आपल्याला विचार करायला पाहिजे. मग त्यावेळेला आपल्या हातात काय असतं, आता का सगळे पहिले चॉईस द्यायचे की आपला वेटिंग नंबर आपल्याला समजतो. वेटिंग नंबर म्हणजे काय की आपल्या कॅटेगरीत आपल्याला पाहिजे असलेलं कॉलेज हे पासून आपण किती लांब आहोत हे आपल्याला वेटिंग नंबरनी काढता येतं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की अरे आपण किती हलू शकतो. समजा तुमचा वेटिंग नंबर 50 आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला चान्सेस आहेत, पण तुमचा वेटिंग नंबर 500 आहे तर चान्सेस नाहीयेत. मग हे वेटिंग नंबर काढणं प्रत्येक राऊंडच्या नंतर फार महत्वाचं असतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही सोडलं तर तुमचं डिपॉझिट जप्त होतं. आणि जर चौथ्या राऊंडला म्हणजे स्ट्रे राऊंडला
मिळालेलं कॉलेज जर तुम्ही सोडलं तर मात्र तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा नीट देता येत नाही. तुम्ही पूर्णपणे 1 वर्षासाठी डिबार होतात. हे अतिशय महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. मग समजा पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्ही ते घेतलं, तर तुम्ही अपग्रेड पण करू शकता. दुसऱ्या राऊंडला तुम्ही नवीन वेगळे चॉईसेस देऊ शकता. दुसऱ्या राऊंडला पण तुम्हाला दुसरं आणखीन कॉलेज मिळालं. पहिल्या राऊंडला पण तुम्हाला फिजिकली जाऊन ऍडमिशन घ्यायला लागते, डीडी द्यायला लागतात. सगळी ऍडमिशन घेतल्यानंतर सेकंड राऊंडला जायचं. सेकंड राऊंडला दुसरं वेगळं कॉलेज मिळालं तर या कॉलेजला जायचं, तिथले ऍडमिशन कॅन्सल करायची आणि फिजिकली कॅन्सल करायची आणि तिथे जाऊन दुसरीकडे दुसऱ्या राऊंडला दुसरं जे कॉलेज मिळालं असेल तिथे जाऊन ऍडमिशन घ्यायची. मग अजून तुम्ही परत तिसऱ्या राऊंडला अपग्रेडेशन दिलं, तिथं मिळालं तर परत तुम्हाला पहिल्या राऊंडचं कॉलेज कॅन्सल करून दुसऱ्या राऊंडचं कॉलेज कॅन्सल करून आपल्याला तिसऱ्या राऊंडला जावं लागतं. हे लक्षात ठेवा. पण स्ट्रे राऊंडला जाताना कुठलंही कॉलेज तुम्हाला याच्या आधी मिळालेलं नसेल तरच तुम्हाला अलाउड असतं. त्याच्यामुळे ते फार महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट सगळ्या राज्याच्या काउन्सिलिंगला तसेच की आपल्याला जे कॉलेज मिळतं त्या कॉलेज आपल्याला आवडलंय की नाही, आवडला असेल आणि घ्यायचं असेल, समजा स्पेशली डीमच्या बाबतीमध्ये की नाही आम्हाला घ्यायचंय हे कॉलेज, मग आता आम्हाला पुढे काही जायचं नाहीये, तर ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही तिथे रिटेन्शन पण देऊ शकता. पण तुम्हाला जर वाटलं की नाही हे कॉलेज मिळालं याच्यापेक्षा मला आणखीन चांगलं मिळेल का, मला वरती प्रयत्न करायचे, मग रिटेन्शन द्यायचं नाही, मग तिथं फक्त अपग्रेडेशन द्यायचं. हे फार महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला जर विचार केला तर आतापर्यंत आपल्याला स्टेप्स काय पाहिल्या की एक तर रजिस्ट्रेशन करणं, नंतर सिक्युरिटी डिपॉझिट, नंतर चॉईस फिलिंग, मग अलॉटमेंट आणि मग फिजिकल रिपोर्टिंग आणि अपग्रेडेशन. तर या सगळ्या स्टेप्स मधून आपल्याला जायला लागतं. आणि मग ऑल इंडियाच्या याच्यामध्ये जर आपल्याला मिळालेलं कॉलेज आपण घेतलं तर आणखीन त्याच्यात चांगलं आहे, नाही घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या राऊंडला प्री एक्झिट आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला नाही घेतलं तर मात्र आपलं डिपॉझिट जप्त होणार आहे. हे लक्षात ठेवून मग त्याप्रमाणे वागायला पाहिजे. तुम्हाला जर काही याच्यामध्ये अडचणी असतील तर तुम्ही आमच्याकडे जरूर विचारू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98-222 94-550. परत एकदा सांगतो 98-222 94-550. मी डॉक्टर सुचित तांबोळी अहिल्यानगर येथे प्रॅक्टिस करतो आणि आपल्याकडे अतिशय रिलायबल काउन्सिलिंग चालतं. कुठल्याही प्रकारचे खोटेपणा चालत नाही. त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना आपण योग्य ते मार्गदर्शन करतो आणि कुठली एजंटगिरी करत नाही. हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा. आणि ज्यांना प्रामाणिक सल्ला हवा आहे त्यांनी जरूर संपर्क साधा 98-222 94-550 या नंबरवरती. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगसाठी मनापासून शुभेच्छा. तुमचे फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या ग्रुपच्या लोकांना सगळं पूर्ण मार्गदर्शन तर आम्ही करतच असतो. पण बाकीच्यांना जर काही लागली गरज तर आम्ही त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये आल्यावरती नक्कीच सगळ्या गोष्टी सांगू. धन्यवाद. आमचं चॅनल आहे डॉक्टर सुचित तांबोळी नावानी. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जरूर शेअर करा. धन्यवाद.